श्री स्वामी समर्थ। हा अनुभव एका दादांचा आहे। हे दादा सांगतात, मला 3-4 वर्षांपूर्वी आलेला हा अनुभव आहे। आधी मी खूप सिगारेट प्यायचो आणि हे माझ्या घरी माहीत नव्हते। एकदा असेच मी रात्री जेवणानंतर सिगारेट ओढून आलो आणि घरी आल्यावर माझ्या आईला हाताचा वास आला। तिने मला 2-3 वेळा विचारले की तू सिगारेट ओढली आहेस का? मी नकार दिला तेव्हा तिने घरातील स्वामी समर्थांच्या फोटोवर हात ठेवून मला शपथ घ्यायला लावली की मी सिगारेट ओढली नाही। मी घाबरून फोटोवर हात ठेवून खोटी शपथ घेतली। दुसऱ्याच दिवशी माझे शरीरातील उष्णता वाढल्याने तोंड आले। जवळपास सगळ्या तोंडामध्ये ते अगदी घशापर्यंत एक पण जागा अशी नव्हती की जिथून उष्णता बाहेर पडत नसेल। मी 7-8 दिवस डॉक्टरांकडून औषधोपचार घेतले तरी काहीच फरक नाही। मला बरोबर 10 दिवस काहीही खाताना किंवा पिताना खूप त्रास व्हायचा। नंतर मग माझ्या आईने मला स्वामींची माफी मागायला सांगितली। मी स्वामींची मनापासून माफी मागून परत असे वागणार नाही हे वचन दिले। आणि आश्चर्य म्हणजे अवघ्या काही तासातच माझ्या तोंडातील सगळी उष्णता थांबली व माझे तोंड पूर्ववत झाले। त्या दिवसापासून मी कानाला खडा लावला आणि परत कधी स्वामींची चेष्टा केली नाही अथवा खोटे बोललो नाही। मला सुद्धा पहिले स्वामींवर तितकासा विश्वास नव्हता, पण जेव्हा स्वतः अनुभव घेतला तेव्हा माझे डोळे उघडले। श्री स्वामी समर्थ।